सर्व मंडळीचं पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही उदगीरकर या चॅनलवर। आपण आज आलेलो आहोत अक्कलकोट श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला। म्हणजे अक्कलकोट स्वामींच्या मंदिराच्या बाजूला श्री तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे। खूप सुंदर हे मंदिर असून बघण्यासारखं भरपूर काही आहे। अक्कलकोट मधील हे श्री स्वामी समर्थ महाराजाच्या दर्शनासाठी प्रसिद्ध आहे आणि येथे तुळजाभवानी मातेचं ही मंदिर आहे। त्यामुळे अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासोबत तुळजाभवानी मातेचं देखील दर्शन होते। हे मंदिर लांबून तर खूप सुंदर दिसत आहे, पण जवळून अति सुंदर दिसत आहे। आम्ही अक्कलकोट मधील तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलो आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलो। असे प्रत्येक व्हिडिओसाठी एक सबस्क्राइब तर बनतोच। ज्यांच्यापर्यंत आमचा व्हिडिओ आला असेल त्यांनी सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। मंदिराच्या बाजूला एक सुंदर असं महत्त्वपूर्ण बाल उद्यान आहे, ते बघण्यासारखं आहे। अक्कलकोटहून तुळजाभवानी माता मंदिर म्हणजे तुळजापूर 65 किलोमीटर आहे। तुळजापूर हे मंदिर भाविकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे, म्हणून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासोबतच तुळजाभवानी मातेचं दर्शन होत आहे। सर्व भक्तांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि एक वेळ तुळजाभवानी मातेच्या मंदिराला अवश्य भेट द्यावे। मंदिराचे बांधकाम सुंदर आहे आणि मंदिर बघण्यासारखं आहे। एक वेळ अवश्य भेट द्या अक्कलकोटमधील तुळजाभवानी मातेच्या मंदिराला आणि बघण्यासारखं बसण्यासारखं इथे भरपूर काही आहे। गार्डन भी खूप छान आहे आणि सध्या पावसाळा चालू असल्यामुळे हे गार्डन बंद आहे। ज्यावेळेस वातावरण चांगलं राहील त्यावेळेस हे गार्डन चालू असते।
वेदोक्त मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि। यानि कानि च पापानि जन्म जन्मान्तरेण कृतानि च